सेकंड टाइम फेल हो गया हूँ दादा. दादा येत आहे उद्या, खूप रडू येते, फेस नाही करू शकत आहे दादा, खूप एन्झायटी होते आणि करिअरची वाट लागली आहे. सेकंड टाइम फेल झाला आहे, करिअरची कशी वाट लागली? अरे मी माझ्या लाईफमध्ये 8 ते 9 वर्ष काय करत होतो मलाच कळत नव्हतं. 8-9 वर्ष गेली ना, कुठे करिअरची वाट लागली? करिअर अलाईन झालंच ना. प्रयत्न करत राहायचे. वेळ ही आपली आहे, आपण वेळेला किंमत दिली ना तर ती वेळ वाया नाही जात. लक्षात ठेव. तू एकदा फेल होतोय, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा तू फेल होतोय, पण तू काय ना काय त्यातनं शिकतोय, तू प्रयत्न करतोय. कारण आपण जे फेलियर आहे ना आपलं, ते आपल्याला शिकवतं, आपल्याला अजून जास्त प्रो बनवतं. नेहमी आपण ते कोणतरी इंग्लिशमध्ये बोलतात ना की फेलियर ही सक्सेसची पहिली पायरी आहे. ते सत्य असतं. आपण तू जितका फेल होशील ना तितका तू प्रो होत जातोयस तुझ्या लाईफमध्ये. हे तुला कळत नकळत तुला कळेल जेव्हा तू सक्सेसफुल होशील. ठीक आहे. आणि काही वाट लागत नाही करिअरची, कुठे जात नाही भावा. देव बाप्पा एक दरवाजा बंद करतो तर दुसरे 2 दरवाजे ओपन करतो. फक्त ते दरवाजे कुठले ते ओळखायचे आपल्याला आहेत. आणि तुला असं वाटतंय दरवाजा बंद होतो, पण तसं नसतं. नवीन दरवाजे ओपन होत आहेत, आहे की नाही? पॉझिटिव्ह राहा, कायम पॉझिटिव्ह राहा. जितका तू पॉझिटिव्ह राहणार ना तितकं तुला तुझं रान मोकळं दिसेल. जितकी आपण माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवतो ना तितका आपल्याला आपले मार्ग मोकळे दिसतात. जितका तू निगेटिव्ह राहशील ना तितके ते मार्ग अंधुक होतात. नेहमी पॉझिटिव्ह राहायचं प्रत्येक गोष्टीत सुद्धा.